नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 ते 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाची स्थिती असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्राकडून येणारे पश्चिम नैऋत्य बाष्पयुक्त वारे, त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता टिकून राहू शकते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक राहू शकतो। तसेच बंगालच्या पश्चिम भागामध्ये, उत्तर पश्चिम भागामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र 30 आणि 31 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व स्थितीचा अंदाज घेता महाराष्ट्रात काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळू शकतो, तर काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। 30-31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती बघायला मिळू शकते। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर हलका मध्यम, आजूबाजूच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर अधिक राहील। हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम मध्यम जोरदार पावसाची शक्यता। रामगुंडम, कांतामल अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। मात्र महाराष्ट्रात भयंकर पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही। गजवाली, राजुरा, बदलापूर, चंद्रपूर इकडे मुसळधार स्वरूपात राहील। वणी, कार्यालय मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तसेच भाटाडी, मोरली, कुटवाडा, चारबके, बरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो। गडचिरोली जिल्ह्याकडे आणि लगतचा परिसर सोनापूर, शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मलचेरा, एटापल्ली तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। पासेवाडा, सुंदरा इकडे जोरदार स्वरूपात राहील। भांबरगडला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोट या भागात अतिवृष्टीसारखा बघायला मिळू शकतो। कापसी, पंकचनोर या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता। तसेच धनोरा, मोरमगाव, चिरमुरा, नाटेचौक, गडचिरोली तुफान पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्याकडे देखील राहील। राजुरी, मोलसावली तसेच वलनी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा, नाटेचौक, अरमोरी, डेसिंग, दिगुरी, तुलमाल, कुरखेडा, बालेटोला या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस भयंकर वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तसेच मुलचेरा, आमगड, चौकी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि देवरीला जोरदार स्वरूपात राहील। साक्री, टोळा, आमगावलांची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, वारासेवणी, गोबरवाई, निपाणी, डोंगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला मुसळधार स्वरूपात राहील। लखनी, साकोली, संग्राणी, अडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील। नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी, हिंगणा, पाचगाव जोरदार स्वरूपात राहील। नागपूर, कामठी, वाघोली,
उमरी, सावरनेर आणि तसेच बडेगाव बीच या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह राहील। आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, तुळजापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाटले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता घाटंजी, करंजी, पांढरकवडा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। पांढरकवडा, पट्टणबुरी, निमगोडा, अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळू शकतो। रुई, जवई, अर्णी, द्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्याकडे जामोडा, कलाम मध्यम जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतो। यवतमाळ तसेच नेर, लाटके, धारवा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे देवळी, कोल्हापूर, वर्धा, तुळजापूर आणि जामणी जोरदार स्वरूपात राहील। आरवी, वडोणा, लाडगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुरकोकटे, दोतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, नागपूर, कामठी, वाघोली मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पारशिवनी, कामठी, वनेरा, उमडी, सावरनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे जोर अधिक राहील। पांडुर्णा, नरखेड तसेच वरोड, काठी, जळखेडा, दुर्गवाडा, काठी, मोर्शी, आष्टी, कर्जना या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळू शकतो। अमरावती, बडनेरा, मोझारी मध्यम स्वरूपात राहील। चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, खंडेश्वर हलका राहील। बडनेरा, अमरावती, मोझारी मध्यम पावसाचा अंदाज आहे। असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी जोरदार स्वरूपात राहील। अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्याकडे जोर अधिक राहील। अकोटला मुसळधार स्वरूपात राहील। तेलरा, अंद्रुणा, पाथोडा तसेच अडोल, बुद्रुक, दासराखेड इकडे अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे। अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात बघायला मिळू शकतो। मात्र बुलढाणा जिल्ह्याकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज भयंकर बघायला मिळू शकतो। जसे दासराखेड, मलकापूर, दिघी, नांदुर्णा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील। भयंकर पावसाची शक्यताही पिंपरी गवली, मोटाला, गिरडा, बुलढाणा तसेच चिखली, कुदनापूर, घाटबोरी आणि आसपासचा परिसर, जळगाव जिल्ह्याचा अनवा, अजंठा या भागामध्ये भयंकर पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तसेच लगेच परिसर बघितला असता मेहकर, डोंगगाव आणि रिसोड, रिथाड, बीबी, लोणार या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाड, मालेगाव, मंगळूरपीर, कर्जना, खेडा इकडे तुफान पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। तसेच हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोलीला जोर जास्त राहील। कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। औंध आणि आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वकला जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वगला, मुखेड, पेठुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालमला जोरदार जास्त राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड, उदगीर, मोरकी, रावणकोला, देगलूर, रुद्र इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि भाटंजी, किल्लानी, निलंगणा, औरक्षाजनी, हलसी, भालकी, बीदर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। श्रीरांतपाल, खिंतोट, औसा, कोंडभाडा, लातूर, गाटेगाव, रेणापूर, बोकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कामेगाव, बेमली, एडशीपेठ, बैरबंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर, नलदुर्ग, ओरटी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज धाराशिवच्या या भागात राहील। कळंब, मासा, तारकेटभूम, पातुरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, अहमदपूर, राणीसाव जोरदार स्वरूपात राहील। धारूर, केज, एलम, चौसाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील। बीड, करकम आणि येलम, चौसाला जोर जास्त राहील। गेवराई, उमापूरला तुफान पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, गोलापांगरी, जालना, बदनापूर अतिवृष्टीसारखा जोर जबरदस्त राहील। आणि देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली इकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपात राहील। धाकेपाल, पैठण आणि बनास, नेवासा, वडोला, बैरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बिडकीन, लिंबे, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे।
एल्कुपा देवगाव फुलंब्री विरामगाव तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कन्नड हतनूर बडगाव पाचोरा पाऊर जामनेर सिल्लोड इकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। सायगव्हाण चाळीसगाव आणि कन्नड हतनूर पिशोर या बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील। जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। जळगाव धरणगाव एरंडळ भुसावळ बडगाव पाचोरा पाऊर भोवड आणि बडगाव पाचोरा या बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। वादळी वाऱ्यासह यावल फैजपूर रावेर भाली स्टेशन चोपडा आव्हाड तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही भालवाडी सेत्रेसेन बुडकी वाडबिके सांगवी सुले चिमठाणे नांद्राणे तुफान पावसाचा अंदाज राहील। कापडणे धुळे अंजंग अरबी बोकुड कुसुंबे इकडे भयंकर पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेड देवी दुसाने टिटाणे धोंडाईचा रानाला खरपाली शहादा मुसळधार स्वरूपात राहील। अक्कलकोवा तलोडा नंदुरबार विसरवाडी नागपूर अंमली कोकसाने पिंपळणे चोरवड मुसळधार स्वरूपात बघायला मिळणार आहे। निमशेवडी मालेगाव सटाणा तसेच मालगाव नांद्राणे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सटाणा औटी ताराबाद या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे ओझर कळवण आणि वणी डोडांबे चांदवड मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड आणि बारम येवला मुसळधार स्वरूपात राहील। नाशिक देवळी ओझर निमगाव शिन्नर मंजूर वावी जवळके तसेच मुणगाव वाडीवारे जेवर मोकडा त्र्यंबक तिरडे डुबरे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी बुलतांबा वावी जवळके जोरदार स्वरूपात राहील। श्रीरामपूर तालिका बन आणि तसेच अश्वी लोणी संगनमेर देवळी प्रवरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। घारगाव मांडवे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। आल्याने टाकेडोकेश्वर आणि पारनेसुपे मध्यम पावसाचा अंदाज आहे। धरणगाव एरंडळ आणि भगूर पातळी अहिल्यानगर कुडगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव सुरेगाव पारनेसुपे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। जामखेड काडा असलेला जोर जास्त बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसात सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बिगवण केटरो बेगोन रोड करमाळा मध्यम हलका राहील। बारामती लुसुंबे इंदापूर वांगी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। खोंडेस सेल्सियस परांडा केरन कुरुरवाडी वैरभंग पाणेगाव बार्शी जोरदार पावसाची शक्यता। बेमलेटे मोरणी अकलूज माळशिरस वेलापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। बर्डापूर शिंगणापूर हलक्या स्वरूपात राहील। मसवड पिलवी भालवानी पंढरपूर कर्डी मध्यम हलका राहील। आटपाडी दिघाची गिरडी चिंके सांगोळे या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। मंगळवेढा मारवाडे कुरुल बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैन घोटाला मध्यम ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही नागज कुची दगलपूर बिलाजत कानामाडी हलक्या स्वरूपात राहील। जळकाटी किरंगी अथनी अडाली तेलसंग हलक्या सरींचा अंदाज राहील। सांगली मालगाव देसिंगलाई मध्यम हलक्या स्वरूपात राहील। श्रीगोपी कोडाची रायबग हिडकल देवणकाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। गोकाक अलकांगीलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे आजराला जोर जास्त राहील। नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरुंदवाडी सांकेश्वरा मालजाटी चिकोडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कापसी निपाणी जैनवाडी सल्लगा इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील। किनी कोडाली अष्टा कोल्हापूर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील। सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम अल्रोणा मपासा बिचेलम जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव आणि गुंजी बिदी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याकडे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो। तसेच किनारपट्टीचा परिसर मालवण वायगणी कणकवली कडेगाव पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पोंडा राधानगरी गारगोटी जोरदार स्वरूपात राहील। खारीपट्टण गगनबावडा परवाळा संगळू मलकापूर कोकरूड मुसळधार पावसाची शक्यता। किनारपट्टीकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग कुणकेश्वर वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर कोकरूड बेलकड साक्रप्पा मुसळधार पावसाची शक्यता। सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाले रामपूर पलुसविटा कानापूर हलक्या मध्यम पावसाची शक्यता। उमराज पुसेवली औंध वडूज नेंदाल दहिवाडी सातारा कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज। बराड शिंगणापूर आणि लाटे फलटण लोणार खंडाळा मध्यम
हलक्या पावसाचा अंदाज राहील। पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना, पटण तसेच लगतचा विस्तार, अरळ, आरवाडे व सोटफोट मुसळधार पावसाची शक्यता। मारगाव, तांबे, दहागाव, दापोली, पाचपाणी, कर्सित, मंडणगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, वाई जोरदार पावसाची शक्यता। गोरेगावला मध्यम स्वरूपात राहील। महाड, वर्धनला जोरदार पावसाचा अंदाज आहे। व्याहाले, लवासा, टाला, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाची शक्यता। तसेच आंबे, कळवण, नागोठाणा, रोहा जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे सासवड, जेजुरी, मारगाव, केटवल्ले तसेच कडेगाव, दौंड मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुलधरण, पारगाव, सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील। आणि नार्वे, बोरी, मठ, शिरूर, आळंदी, चाकण, पुणे, सुसगाव, पुनावले या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। पुढील 3 दिवसात मलटण, शिरूर, पाबल या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे शिरवळ, खोपोली, कामशेतला जोर जास्त राहील। चोंडी, अलिबाग, पेण मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, मेरभाईंदर, ओंबडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। कर्जत, पुसद, पेठ, वाडा, मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे, घाटमाथ्याचा बराचसा परिसर तुफान पावसाचा अंदाज राहील। इगतपुरी, मुणगाव, वाडवेरी, सम्राट, गुंडा, जव्हार, मोकडा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, सप्पाले, गोडमाल, पालघर, पैसर, वनेगाव, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।